वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार. आपण नेहमी एका पद्धतीने करून खातो ना, थोडीशी जरा वेगळी भाजी, जराशी चव वेगळी, म्हणजे जे ज्यांना आवडत नाही ना मेथीची भाजी ते सुद्धा खातील अशी मी भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी हे मसाले घेतलेले आहेत. तर हे पहा, तर शेंगदाणे घेतले आहेत मी 2 चमचे शेंगदाणे, खोबरं 2 चमचे, लसूण घेतले आहेत 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या, जिरा आहे, धणे आहेत 2 चमचे, तीळ घेतलेले आहेत आणि लाल मिरच्या आवडीप्रमाणे तिखट. आता हे सर्व मी भाजून घेणार आहे. पॅन गरम झालं आहे. अगोदर टाकूया धणा जिरा, सर्वच घालूया आपण. शेंगदाणे, तीळ, खोबरं अगोदर हे थोडंसं भाजून घेऊया. हे भाजत आले की मग आपण बाकीचं घालूया. हा मेथीच्या भाजीचा मसाला आहे. ह्याला पण खमंग भाजून घ्यायचा आहे छान. जरा थोडीशी वेगळी चव. आता हे हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर प्रमाणात आलेल्या आहे आणि हिवाळ्यामध्ये भाज्यांची फार छान चव लागते. ही थोडीशी वेगळी भाजी, जरा खमंग भाजायचं आहे. एकदम असं करपवायचं नाही आहे त्याला. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. हे असं हलवलं ना एकसारखं सर्व भाजलं जातं. तीळ लगेच भाजलं जातं बघा, तीळ लगेच उडायला लागतात. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहे शेंगदाणे, खोबरं, शेवटी आपण मिरची आणि लसूण घालणार आहे. हे कोरडंच सुक्कंच भाजायचं, ह्याला तेल वगैरे नाही घालायचं आपल्याला, सुक्कंच भाजायचं हे. आणि हे थंड करून मग आपल्याला नुसतं क्रश करायचं आहे, थंड करायचं, पूर्ण थंड करून घ्यायचं हे. अगोदर मी शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले होते खमंग. आता थोडेसे ह्याच्यामध्ये मी गरम करून घेते. त्याच्यामध्ये हे लाल मिरच्या सुकलेल्या 4-5 आणि लसणाचे 10-15 पाकळ्या घातलेल्या आहेत. आता हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला भाजायचं. छान असं बारीक गॅसवर भाजणं असं खमंग वास होतो बघायचा. आपण कुठलीही भाजी करतो ना ते मसाले परत भाजण्यावर अवलंबून असते. आपण छान मंद गॅसवर जर मसाले भाजले ना तर आपली भाजी फार टेस्टी होते. थोडासा वेळ लागतो पण बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. हे पहा, कमी तिखट तुम्हाला कमी मिरच्या हव्या असेल तुम्ही कमी मिरच्या घेऊ शकता. आता हे आपलं भाजून झालं, गॅस बंद करते आणि हे थंड करून आपल्याला ह्याला क्रश करायचं आहे. हे आता ते थंड होतं तोपर्यंत आपण हे आता भाजीला फोडणी देऊया. पॅन गरम करायला ठेवला आहे. तेल घालूया त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 पळी तेल. तेल गरम होऊन द्यायचे चांगलं. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरा. जिऱ्याची फोडणी करायची आहे. 1 चमचा मी जिरं घातलं आहे. थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. हिंग कसं पोटाला त्रास होत नाही हिंगाने, पचनशक्ती छान राहते आपली, म्हणून हिंग घालायचं आहे. 2 कांदे चिरून घेतलेत मी बारीक, ते घालायचे. गॅस बारीक करायचा, छान परतून घ्यायचे. ही भाजी एकदम चवीला वेगळी लागते. आपण हे सर्व मसाले भाजून घेतलेत ना ते क्रश करून टाकले की एकदम छान लागते भाजी बघा. मोठा गॅस केला आहे. कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा जर चांगला परतल्यानंतर मग भाजी छान लागते. ना अर्धवट कच्चा राहिल्यानंतर खाताना दाताखाली कांदा येतो बघा, म्हणून कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये थोडंसं लसूण घालते आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या टाकते. परतायचे परत छान. गॅस मोठाच केला आहे. परतून घ्यायचं छान. ही भाजी आहे ना भाकरीबरोबर खायला एकदम छान लागते. भाताला तोंडीला लावायला, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, फुलक्याबरोबर तुम्ही खाऊ शकता.
आता ह्याच्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे, तो घालायचा आहे. थोडीशी वेगळी बघा भाजी, तुम्ही करून बघा. ही भाजी तुम्हाला पण आवडेल अशा पद्धतीने केलेली भाजी. मला नुसती लसूण घातलेली भाजी नाही आवडत. मी डाळ, टोमॅटो, कांदा घालूनच भाजी करते नेहमी. शेपूची भाजी, मेथीची भाजी, त्याच्याशिवाय ती छान लागत नाही बघा भाजी. परतून घ्यायचे परत छान. त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ घालणार आहे. ती मी एक 10 ते 15 मिनटं मी भिजत घातली होती. ही मुगाची डाळ ती घालूया आपण ह्याच्यात. आणि मुगाची डाळ तशी पण पौष्टिक असते, त्याच्यामुळे मुगाची डाळ कमी जास्त झाली तर काही फरक नाही पडत, छानच लागते. परतायची छान ह्याला. थोडंसं त्याच्यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे, एक अर्धा चमचा हळद. थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया आपण त्याच्यामध्ये. नंतर पुन्हा घालूया मीठ. हलवायचं परत छान. कोणाला तिखट आवडत असेल तर तिखट भाजी तुम्ही मिरच्या घालू शकता जास्त, किंवा तुम्हाला लाल मिरची पावडर पण ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता मी लाल मिरची आणि हिरवी मिरची दोन्ही टाकते, त्याच्यामुळे मी लाल मिरची नाही घालणार. आता हे बारीक गॅस करून आता ह्याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवूया. हां, तो पण डाळ शिजते आपली. आपण हे सर्व आता थंड झालेलं आपण हे क्रश करून घेऊया. हे आता आपण हे असं क्रश करून घेतलेलं आहे. आता ही डाळ आपल्याला काही वेगळं पाणी घालून शिजवायची गरज नाही, कारण ह्याच्यामध्ये भाजीमध्ये हे शिजून जाते आणि ही भिजवलेली डाळ आहे, त्याच्यामुळे ह्याला वेगळं शिजवायची गरज नाही. फक्त थोडीशी ह्याला मी वाफ बसवली. आता ह्याच्यामध्ये ही भाजी घालूया आपण. मी ही धुवून चिरून घेतलेली आहे. तुम्हाला जर चिरून आवडत नसेल ना तर तुम्ही भाजी निवडतानाच एकदम बारीक निवडायची, म्हणजे देठं वगैरे एकदम बारीक करायची भाजीची. पण शक्यतो चिरून घाला. चिरून भाजी केली ना तुम्ही तर भाजीला चव छान येते. आता आपण एकसारखं आता ह्याला हलवायचं आहे. आता शिजून ही भाजी आपली खाली बसणार आहे. एकदम मस्त खमंग वास होते बघा ह्या भाजीचा. हिरवीगार भाजी होते, छान लागते. थंडीमध्ये ह्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात, त्याच्यामुळे ह्या खाव्याशा वाटतात जरा भाज्या. पालकची भाजी पण अशाच पद्धतीने करायची सुकी भाजी. नेहमी आपण हाटीव भाजी करतो, तर पालकची पण ह्या पद्धतीने सुकी भाजी करा, एकदम छान लागते. आता तिला आपण अशी परतून घेऊया. आता भाजी आपली छान शिजली आहे. आता हे क्रश केलेले मसाले आहेत ना, आपण हे सर्व ह्याच्यात घालूया. भाजीला पाणी वगैरे नाही, भाजीचंच पाणी होतं, त्याच्यातच भाजी आपली शिजली. हे पहा, आता हे मसाले छान परतून घेऊ. इतके मस्त वास सुटले बघा भाजीचा. एकसारखेला आपण हलवून घेऊया. हे पाहते भाजी एकदम मस्त तयार झाली बघा आपली, छान शिजलेली आहे. एकदम अशी जी खमंग वास येते भाजीचा, थोडीशी वेगळ्या पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही पण ही भाजी करून पहा. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.